2022चे PYQ आहेत इकॉनॉमिक्स सब्जेक्टमध्ये ग्रुप बी आणि सीच्या एक्झामला आलेले काही क्वेश्चन हे वन लाईनरच्या स्वरूपात जसेच्या तसे यामध्ये दिलेले आहेत आणि काही स्टेटमेंट जे आहेत ते वन लाईनर स्वरूपात तयार करून आणले आहेत। प्रश्न आहे पहिला, राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेद्वारे उभारण्यात आले? तर दुसऱ्या। प्रश्न आहे दुसरा, एक FRBM कायदा केव्हापासून लागू करण्यात आला? तर जुलै 2004 म्हणजेच की FRBM हा कायदा लागू झाला 5 जुलै 2004 ला। प्रश्न क्रमांक नंतर आहे 3, जुलै 1969 ला ज्या 14 व्यापारी बँकांकडील ठेवीचं मूल्य रुपये रिकामी जागा किंवा यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, तर ते किती रुपये होते? तर 50 कोटी एवढे। प्रश्न क्रमांक आहे 4, 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता किती होती? तर 382 दर चौरस किलोमीटर एवढी होती। प्रश्न क्रमांक नंतर आहे 5, 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर किती होता? तर 73%। प्रश्न 6, पतपुरवठा अधिकारित योजना रिकामी जागा या वर्षी सुरू करण्यात आल्या? तर नोव्हेंबर 1965 ला। प्रश्न क्रमांक नंतर आहे 7, गरिबांच्या मुद्द्यांच्या पुनर्परीक्षणासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली? तर सी रंगराजन समिती नेमण्यात आली। हे होते 2022चे PYQ प्रश्न जे एक्झामला आलेले आहेत ग्रुप बी आणि सीच्या एक्झामला। हे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करत रहा। धन्यवाद।